प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. स्तेफनावरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र आणि अंथियोखिया येथपर्यंत फिरून यहुदियांस मात्र देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री आणि कुरेनेकर होते. ते अंथियोखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेलेनी लोकांसही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्या बरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्या विषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले. तेव्हा त्यांनी बर्नबाला अंथियोखियास पाठवले. तो तेथे पोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांस बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून रहा, कारण तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शौलाचा शोध करावयाला तार्सस गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंथियोखियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांस शिकवले आणि शिष्यांस ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंथियोखियात मिळाले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. तेव्हा यरुशलेमेत मंदिर समर्पणाचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरातील शल्मोनाच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हास उघड सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्या विषयी साक्ष देतात, तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. कारण माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणीही हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.